तर मी आणि शिवानी पोहोचलोय दुबईमध्ये. कारण इथं भरलं आहे जगातील सगळ्यात मोठं गल्फ फूड एक्झिबिशन 2025. तर ह्या एक्झिबिशनमध्ये जगामधील जवळपास 100 पेक्षा जास्त देशातील लोकांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि आपला एखादा प्रोडक्ट जगातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी खरंच ही एक खूप मोठी संधी होती. कारण इथं आपण डायरेक्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दलच्या गोष्टी असतील किंवा B2B बद्दलच्या गोष्टी असतील किंवा फ्रँचायझी टाइप गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी आपण फेस टू फेस इथे अप्रोच करू शकत होतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील, सिरियल, पल्सेस, बेकरी प्रोडक्ट्स असतील, फूड प्रोडक्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस, डिफरंट एनर्जी ड्रिंक्स असतील, त्याचबरोबर जॅम्स असतील, प्रिझर्व्ह असेल, फ्रेश फ्रुट्समध्ये ड्रॅगन फ्रूट असेल, लेमन्स असतील, बनाना, ब्लूबेरी, रास्पबेरी, अवॅकाडोज, मँगोज, पॅशन फ्रूट, पियर्स, प्लम, पीच अशा प्रकारचे फ्रेश फळं असतील. त्याचबरोबर पोल्ट्री, चिकनच्या देखील अनेक स्टॉल होते. त्याचबरोबर डेअरी रिलेटेड सुद्धा भरपूर मोठ्या संधी उपलब्ध होत्या. तर इथे आम्ही प्रत्येक देशातील स्टॉलला भेटी दिल्या, तिथल्या गोष्टी जाणून घ्यायला सुरुवात केली आणि आम्ही जगामध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये किंवा बेव्हरेजेसमध्ये आज जगातील ट्रेंड कुठल्या लेव्हलला चाललेला आहे, कुठल्या लेव्हलला मार्केट पोहोचलेलं आहे, हे जाणून घ्यायला खरंच खूप मदत झाली. त्याचबरोबर आपल्या रुक्मिणी फार्ममधील गोष्टी काही प्रोडक्ट असतील तर ते जगामध्ये कसे पोहोचवता येतील यासाठी आम्ही भरपूर असे प्रयत्न केले आणि नक्कीच ते यशस्वी देखील झाले. आणि इथं फिरत असताना दिसून आलं, की महाराष्ट्रातील नव्हे देशातील फ्रेश फळं, भाजीपाला असेल किंवा कच्च्या मालाला भरपूर मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आता फक्त पिकवण्यापेक्षा माल आपल्या जगामध्ये विकण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आपलं घर सोडा आणि जगामध्ये मार्केट एक्सप्लोअर करायला चालू करा.